Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे यूपीएससी पूर्व परीक्षा मार्गदर्शन आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत द युनिक अकॅडमी पुणेचे मार्गदर्शक प्राध्यापक भूषण पाटील सर। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। खरं म्हणजे ही परीक्षा जी आहे आता पूर्व परीक्षा यूपीएससीची येते आहे आणि अशा वेळेला या परीक्षेची तयारी नेमकी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायची आहे किंवा पेपर सोडवत असताना नेमकी कोणत्या चुका या प्रामुख्याने टाळायच्या आहेत हे नक्कीच आपल्याला भूषण सर सांगणार आहेत। मात्र चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। भूषण पाटील हे गेल्या 12 वर्षांपासून द युनिक अकॅडमी मध्ये शिकवण्याचा खरं म्हणजे त्यांना अनुभव आहे 2 वर्षांचा। मात्र त्याआधी 12 वर्षांपासून सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे लोकप्रशासन आणि सामान्य अध्ययन या विषयाचं मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत देखील आहेत। आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। खरं म्हणजे चर्चेला आपण आता सुरुवात करूया। खरं म्हणजे सर यूपीएससी परीक्षा जी आहे, यूपीएससी परीक्षेची जी पूर्व परीक्षा आहे ह्याची तयारी नेमकी कशी करावी हे आपल्याकडनं आम्हाला आज मार्गदर्शन लाभणार आहे। खरं म्हणजे मगाशी आपल्या ज्या गप्पा चालल्या होत्या त्या गप्पांमध्ये आपण सांगितलं देखील की तुम्ही देखील यूपीएससीची परीक्षा दिली होती, 2 वेळेला मुलाखतीपर्यंत देखील पोहोचला। तर चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र तुमचा तो अनुभव कसा होता थोडक्यात शेअर करा। मुलाखतीचा अनुभव तसा म्हणजे छानच होता। मुलाखतीला साधारणतः 5 तज्ञांचं पॅनल असतं आणि मुलाखतीमध्ये ते तुमच्याकडनं तथ्यात्मक स्वरूपाचे प्रश्नांची उत्तर न जाणून घेता तुमच्यामध्ये असणारे म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे ती मुलाखत म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी असते। म्हणजे त्यामध्ये तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध जे पैलू असतात, म्हणजे तुमच्यामधले नेतृत्व गुण किंवा तुम्हाला सामाजिक क्षेत्राबद्दल तुमची असणारी माहिती किंवा ज्या चालू घडामोडी आपण म्हणतो तर चालू घडामोडींबद्दल तुमचं असणारं मत आणि एक प्रशासक म्हणून तुम्ही कसा विचार करता त्या सर्व बाबींचा सारासार विचार हा मुलाखतीमध्ये होत असतो। नक्कीच खरं म्हणजे अनुभव खूप गोष्टी सांगून जात असतो आणि अनुभवाचे बोल जे असतात ते समोरच्याला देखील खूप गोष्टी शिकवत असतात। चर्चेकडे वळूयात। सर, यूपीएससी नागरी सेवा परीक्षा जी आहे या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते नेमकं कशा पद्धतीचं असतं? यूपीएससी नागरी सेवा परीक्षा आपण साधारणतः त्याला IASC एक्झाम असं म्हणतो। तर ही परीक्षा साधारणतः 3 टप्प्यामध्ये विभागली गेलेली आहे। पहिला टप्पा असतो हा पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा असतो हा मुख्य लेखी परीक्षेचा आणि तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा। तर पहिला टप्पा जो असतो पूर्व परीक्षेचा तर ही चाळणी परीक्षा असते। चाळणी परीक्षा म्हणजे काय तर यातनं तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र असतात। तर खरं तर ह्या पूर्व परीक्षेचे जे गुण असतात ते तुमच्या शेवटच्या रँकिंगमध्ये धरले जात नाहीत। आणि दुसरा जो टप्पा असतो मुख्य परीक्षेचा खरोखर तो मुख्य टप्पा असतो। कारण काय की त्याच्यातले जे गुण असतात ती साधारणतः 1750 मार्क्सची परीक्षा असते आणि 1750 मार्क्स हे तुमचे म्हणजे एकूण गुण असतात त्याचा 90% भाग हा फक्त मुख्य लेखी परीक्षेचा असतो। यात तुमचे जे उत्तर असतात हे लेखी स्वरूपाचे किंवा आपण त्याला एसे टाईप आन्सर असं म्हणतो तो एक असतो। आणि तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा। तर मुलाखतीला साधारणतः 275 मार्क्स असतात आणि हा साधारणतः एक 10% म्हणजे संपूर्ण जे गुणांचा जर आपण विचार केला तर 10% भाग असतो। तर असे 3 टप्पे असतात। तर तिघे टप्पे महत्त्वाचे आहेत। तिघे टप्पे का महत्त्वाचे आहेत कारण की जर पूर्व परीक्षा जर तुम्ही पास नाही झालात किंवा म्हणजे क्वालिफाय नाही झालात तर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र नसतातच। मुख्य परीक्षा तर महत्त्वाची आहेच आणि मुलाखती जर आपण विचार केला तर मुलाखतीत जरी कमी गुणांची असली मुलाखत तरी जर त्यात तुम्हाला चांगले गुण मिळाले तर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जे गुण असतात त्याच्या आधारावर वरची रँक म्हणजे IAS IPS किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस हे मिळण्यासाठी चांगली मदत होते। परंतु जर मुलाखतीत कमी गुण मिळाले तर कदाचित तुम्ही रँकच्या बाहेर सुद्धा जाऊ शकता। त्यामुळे तिघही टप्पे हे आपापल्या ठिकाणी महत्त्वाचेच आहेत। नक्की तिन्ही टप्पे आपापल्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। मात्र सुरुवात जी होते पहिली पायरी जी असते ती पूर्व परीक्षेची असते आणि ही सरांनी सांगितल्याप्रमाणे जी मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेकडे वळण्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास जो आहे किंवा पूर्व परीक्षेचे मार्क जे आहे ते फार महत्त्वाचे असतात। खरं म्हणजे पूर्व परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची सरांकडनं जाणून घ्यायचंय। मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊया। सतीश चव्हाण यांचा फोन येतोय आपल्याला कार्यक्रमामध्ये। सर, आपला फोन जोडला गेलेला आहे, आपला प्रश्न विचारा। हॅलो, बोला सर। सर नमस्कार। नमस्कार, बोला। हॅलो, हा सर बोला, एक सलग बोला। हा सर, मला चालू घडामोडीचा अभ्यास कसं करायचं?
नक्कीच. खरं म्हणजे चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे स्पर्धा परीक्षांमधला. मग पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा मुलाखत असेल, तिन्ही टप्प्यांसाठीचा महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी. सर, कसा अभ्यास करायचा? बघा, आता आपल्या चर्चेमध्ये हा मुद्दा येईलच. आता जसा प्रश्न आलेला आहे तर मी त्याचं सविस्तर उत्तर देतोच. ॲक्च्युअली चालू घडामोडी हा विषय पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत तिघांसाठी याचा अभ्यास खरं तर वेगवेगळा असला पाहिजे. कारण की तिघ परीक्षांमध्ये प्रश्नांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. जसं पूर्व परीक्षेमध्ये आपण जर बघितलं तर पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असल्यामुळे तिथे तथ्य आणि त्याच्यामध्ये असणारं म्हणजे लॉजिक म्हणजे तर्क हा जास्त महत्त्वाचा असतो. आणि मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची परीक्षा असते. त्यामुळे चालू घडामोडी ज्या असतात तर चालू घडामोडींवर तुमचं असणारं मत किंवा चालू घडामोडीचे जे विविध पैलू असतात ते विविध पैलू तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि एक प्रशासक ह्या दृष्टिकोनातून म्हणजे धोरण निर्मिती करताना किंवा धोरण अंमलबजावणी करताना ह्या चालू घडामोडींचा कसा संबंध आपण जोडू शकतो, तर या प्रकारचा अभ्यास तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी लागतो. आणि मुलाखतीचा जर आपण विचार केला तर मुलाखतीमध्ये तुम्ही सामान्य किंवा सध्या घटना ज्या असतात करंट इव्हेंट, तर करंट इव्हेंटच्या आधारावर तुमचं मत काय आहे. आपण एक उदाहरणादाखल जर घेतलं तर रिझर्वेशन, तर जनरल कॅटेगरी रिझर्वेशनविषयी काही लोकांचं मत असू शकतं द्यावं, काही लोकांचं मत असू शकतं की द्यायला नको आहेत. त्याच्यामध्ये बरोबर किंवा चुकीचं असं काही नसतं. तर तुम्ही त्या प्रश्नाकडे किंवा त्या सध्या घटनेकडे कशा प्रकारे बघतायत, तर तुमचं त्याविषयीचं मत काय आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा मुलाखतीचा अभ्यास असतो. त्यामुळे तिघ टप्प्यावर तुम्हाला एकाच घटनेचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. नक्कीच. खरं म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना नेमके कोणते पर्याय वापरले पाहिजेत किंवा कोणत्या पर्यायांचा अवलंब केला पाहिजे या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे. मात्र मगाशी जसं आपण म्हणत होतात की पूर्व परीक्षा ही फार महत्त्वाची असते, तर पूर्व परीक्षेचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आहे? पूर्व परीक्षा म्हटली आपण तर पूर्व परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असते. आता वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा म्हणजे काय, ज्यात तुम्हाला उत्तरं लिहायची नसतात. तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो आणि त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात ABCD. तर तुम्हाला त्या योग्य पर्यायाची निवड करायची असते. तरी झाली वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा. आता पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन 1 आणि सामान्य अध्ययन 2 असे 2 प्रकारचे पेपर असतात. सामान्य अध्ययन 2 याला आपण साधारणतः CSAT असं म्हणत असतो. तर हा CSATचा जो पेपर असतो हा क्वालिफाईंग नेचरचा असतो. त्यात तुम्हाला साधारणतः 33% गुण मिळाले पाहिजेत. म्हणजे पूर्वपरीक्षामध्ये चांगले गुण मिळण्यासाठी किंवा क्वालिफाय होण्यासाठी त्याचा फारसा रोल नसतो. त्यात तुम्हाला 33% गुण मिळाले ते पुरेसे आहेत. परंतु जो पेपर पहिला असतो तर हा पेपर पहिला फारच महत्त्वाचा आहे सामान्य अध्ययनाचा. तर ही सामान्य अध्ययनाचा पेपर पहिला हा 200 गुणांचा असतो आणि पेपर दुसरा CSATचा हा सुद्धा 200 गुणांचा असतो. तर पेपर पहिला सामान्य अध्ययन याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 100 प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असं याचं एक वर्गीकरण केलेलं आहे. आणि दुसरा जो असतो CSATचा त्या साधारणतः तुम्हाला 80 प्रश्न विचारलेले असतात. आता आपल्या बोलण्यामध्ये जर सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय असतो किंवा अभ्यास केला पाहिजे ते सविस्तर येईलच. परंतु एक ठळक आपण किंवा एक ढोबळमानाने स्वरूप जर म्हटलं तर मुख्यतः हे पूर्वपरीक्षेचं स्वरूप चाललं. बरं, हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंग देखील यासाठी असतं. त्यामुळे अभ्यास करत असताना निगेटिव्ह मार्किंगचा विचार तर करणं गरजेचं आहेच. कारण निगेटिव्ह मार्किंगमुळे आपले मार्क्स कमी व्हायला नको ही काळजी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. मात्र या निगेटिव्ह मार्किंगची भीती देखील बाळगता कामा नये. खरं म्हणजे पेपर सॉल्व्ह करत असताना तो नेमका कसा करायचा या विषयाकडे आपल्याला वळायचं आहे. त्याआधी आपण एक फोन घेऊयात. मीनाक्षी आव्हाड यांचा फोन येतोय आपल्याला उल्हासनगरहून. ताई, आपला प्रश्न विचारा. ताई, आपला फोन जोडला गेलाय, आपला प्रश्न सविस्तर विचारा. माझा मुलगा आहे ना. सर नमस्कार. नमस्कार. बोला. हा, माझा मुलगा आहे ना तुमच्याच अकॅडमीमध्ये पुण्याला 2 वर्ष शिकला सर. हो. तर तो आता इथं उल्हासनगरला आलाय. हो. पण तो 2-3 मार्कावरूनच थोडासा म्हणजे मागे पडतो. हो. पण त्याच्यासाठी म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे? आता सध्या ते खरं म्हणजे उल्हासनगरमधूनच अभ्यास करताय. हा एक महत्त्वाचा विषय असतो. ज्या वेळेला आपण एका वातावरणामध्ये अभ्यास करतो 1-2 वर्ष आणि त्यानंतर पुन्हा कुठेतरी आपण घराकडे वळतो, ते वातावरण वेगळं होऊन जातं, तर ते कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज होतं का सर? आणि असं होत असेल तर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची? आता याचं प्रश्नाचं उत्तर थोडं मी सविस्तरपणे देईल. कारण हे बरेचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडत असतं की 2 मार्कामुळे परीक्षा गेली, 3 मार्क्समुळे गेली किंवा 1 मार्कामुळे गेली. तर इथे फक्त अभ्यास करणं हे महत्त्वाचं नाही आहे. कारण की अभ्यास बरेच लोक करत असतात. तर अभ्यास करत असताना तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतायत, कशा प्रकारे अभ्यास करतायत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की तुमचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना खरं तर त्याचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नंतर लॉजिकल थिंकिंग आणि जो पाठांतराचा भाग असतो म्हणजे सर्व तुमचे तथ्य असतात, फॅक्ट असतात, ते मॅनेज कसं करायचं, तर या तंत्रांचा सुद्धा तुम्ही अवलंब केला पाहिजे. आणि तुमची अभ्यासाची कार्यक्षमता वाढवली पाहिजे. कारण अभ्यास करणारे तर हजारो लोक आहेत आणि इतके आपल्याकडे जागा नसतात. त्यामुळे वेळ तर सर्वांना सारखा असणार आहेत.
तर तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग कसा करणार, तर तुम्ही विविध तंत्रांच्या साहाय्याने, म्हणजे अभ्यासाच्या ज्या पद्धती असतील, विविध तंत्र असतील, त्या तंत्राच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या अभ्यासाची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढवू शकता आणि नक्कीच तुम्हाला याच्यामुळे परीक्षेमध्ये यश मिळण्यास मदत होईल. नक्कीच. खरं म्हणजे अभ्यास करण्याची पद्धती कशी असावी याकडे आपल्याला सर वळायचं आहे. मात्र त्यासाठी महत्त्वाचं असतं तो म्हणजे अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असतो या UPSCच्या पूर्व परीक्षेसाठीचा? आता अभ्यासक्रमाचा आपण सर्वप्रथम विचार करूयात सामान्य अध्ययन 1 ह्या विषयाचा. सामान्य अध्ययन 2 म्हणजे CSAT, त्याच्यानंतर आपला विचार होईलच. तर सामान्य अध्ययन 1 ह्या विषयाचा जर आपण म्हणजे सविस्तर अभ्यासक्रम बघितला तर इतिहास, भूगोल, भारतीय राज्य पद्धती हे 3 महत्त्वाचे घटक, आपण यांना पारंपरिक घटक असं म्हणूयात. आणि दुसरा जो भाग असतो याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे बेसिक सायन्स आणि त्याच्याशी रिलेटेड जो असतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, हा एक भाग महत्त्वाचा आहे. नंतर पर्यावरण आणि परिस्थितिकी. आता पर्यावरण आणि परिस्थितिकी हा तसा जुन्या सिलेबसमधला भाग नव्हता किंवा याचं जे वेटेज होतं ते फारच कमी होतं. आता मागच्या काही वर्षांमध्ये पर्यावरण आणि परिस्थितिकी याचं ह्या परीक्षेमधलं जे वेटेज आहेत ते वाढलेले आहेत. आणि जो नंतरचा टप्पा आहे तो सद्य घडामोडी. तर सद्य घडामोडी हा साधारणतः 10 ते 15% हा जरी पूर्वपरीक्षेचा भाग असला, परंतु हा सद्य घडामोडी हा इतर विषयांशी निगडीत असतो. त्याचा अभ्यास कसा करावा आपण पुन्हा हे बघूयातच. पण अभ्यासक्रमामध्ये मुख्यतः हे 6 ते 7 घटक असतात सामान्य अध्ययन 1 मध्ये. अच्छा. खरं सामान्य अध्ययन 1 हा जो काही पेपर आहे या पेपरची व्याप्ती जी आहे ती नेमकी कशा पद्धतीची असते सर? तुम्ही आता छान प्रश्न विचारलात, व्याप्ती. कारण आपण अभ्यासक्रम बघितला. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की अभ्यासक्रम ही एक व्याप्ती झाली, नक्कीच. पण त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर PSI STI, राज्यसेवा, UPSC तिघांना इतिहास विषय असेल, भूगोल विषय असेल, परंतु व्याप्ती या 3 परीक्षांची किंवा इतर म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील याची वेगवेगळी असेल. तर UPSCच्या पूर्वपरीक्षेची व्याप्ती आपल्याला निश्चित करत असताना आपण अगोदर प्रश्नांचं विश्लेषण केलं पाहिजे की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, म्हणजे त्याचा स्प्रेड आणि डेप्थ हे 2 डायमेन्शन आपण म्हणूयात. म्हणजे कितपत तो अभ्यासक्रम पसरलेला आहे, किती खोलापर्यंत प्रश्न विचारले जात आहेत ते आपण बघणं महत्त्वाचं आहे. आपण इथे उदाहरणादाखल जर घेतलं तर इतिहास. आता इतिहासामध्ये पुन्हा 3 भाग येतात: प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यावर येणारे प्रश्न पूर्वपरीक्षेत त्या मानाने कमी असतात आणि आधुनिक भारताचा इतिहास याचे प्रश्नही जास्त असतात. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना ह्या 3ऱ्या टप्प्याचा आधुनिक भारताचा इतिहास याचा तुमचा अभ्यास जास्त असला पाहिजे. म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या आपण जर बघितलं प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास तर व्याप्ती डिसाईड करताना तुम्ही प्रश्नानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला किती खोलापर्यंत जायचं आहे किंवा किती खोलापर्यंत जाणं आवश्यक आहे. तर व्याप्ती म्हणजे हा भाग. त्यानंतर भूगोल जो असेल तर भूगोलामध्ये सुद्धा 2 भाग येतात. तर एक असेल भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. आता भारताच्या भूगोलामध्ये अभ्यास करताना तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा आपण त्याला फिजिकल जिओग्राफी असं म्हणतो आणि ह्युमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोल. तर 2 टप्प्यात आपल्याला तुम्ही म्हणजे भूगोलचं आपल्याला विश्लेषण करता येईल. जसं एक उदाहरणादाखल जर द्यायचं म्हटलं भूगोलाचं तर मला वाटतं मागच्या वर्षी एक प्रश्न आला होता. तर तुम्ही कोहिमातनं निघाला आणि तुम्हाला कोट्टायमला रस्त्याने जायचं आहे. तर कोहिमापासून कोट्टायमपर्यंत पोहोचताना तुम्ही किती राज्यातनं जाल. आता यासाठी तुम्हाला GK म्हणजे सामान्य ज्ञान जे म्हणतो आपण ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कोट्टायम हे कोणत्या राज्यामध्ये येतं आणि कोहिमा पुन्हा कोणत्या राज्यामध्ये येतं. हा एक भाग झाला. आणि त्यानंतर तुम्ही रस्त्याने आला तर तुमच्यासमोर भारताचा नकाशा असला पाहिजे. तर डोळ्यासमोर तुमचा नकाशा येऊन तुम्ही कोणत्या राज्यातनं कसं जाल तर हे तुमच्या डोळ्यासमोर तो नकाशा उभा राहायला पाहिजे. म्हणजे भूगोलाचा अभ्यास करताना पुन्हा तुम्हाला त्याची व्याप्ती म्हणजे भारताची व्याप्ती तुमची जास्त असेल आणि जगाच्या भूगोलाची व्याप्ती कमी असेल. असं तुम्हाला मग प्रत्येक विषयाला इकॉनॉमिक्स असेल किंवा बाकी एन्व्हायरमेंट वगैरे बाकी विषयाला तुम्हाला अशा म्हणजे पद्धतीने जाता येईल. नक्कीच. खरं म्हणजे प्रत्येक विषयाची व्याप्ती जर का लक्षात घेतली तर मगाशी जसा फोन आला होता 1-2 मार्कांनी कुठेतरी ते मागे पडतायत. तर ही व्याप्ती जर का आपण नक्की लक्षात घेतली तर हे 1-2 मार्कांनी जे अपयश येतं ते नक्कीच येणार नाहीये. मात्र ही व्याप्ती जी आहे पेपरची किंवा एखाद्या विषयासंदर्भातली लक्षात ठेवणं कठीण असतं आणि यासाठीचे शॉर्ट कीज जे असतात ते देखील विद्यार्थ्यांना हवे असतात. सरांकडनं नक्कीच जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. विद्या यांचा फोन येतोय आपल्याला मुंबईहून. विद्या ताई आपला प्रश्न विचारा. बोला ताई. हॅलो सर. नमस्कार. हा सर, माझा मुलगा 11वीला आहे, सायन्स घेतलंय. तर मला त्याला IPS ऑफिसर असं बनवायचं आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? बघा, ॲक्च्युली तुम्हाला काय करावं लागणार आणि ते करावं लागेल तर विद्यार्थ्यांनाच करावं लागेल. हा गमतीचा भाग झाला. तर पहिली गोष्ट की शाखा बदलू नये. कारण आजकाल असा एक पुन्हा ट्रेंड असतो
की जर तुम्हाला UPSC किंवा MPSCची परीक्षा द्यायची असेल तर आपण कला शाखेकडेच गेलं पाहिजे. तर माझ्या मते असं काही नाही आहे. तर आपलं एक कुठलं तरी एक करिअर हे पक्कं असलं पाहिजे, तो एक मुख्य भाग. त्यानंतर तुम्ही 12वी झाल्यानंतर साधारणतः ग्रॅज्युएशनपर्यंत 3 किंवा 4 वर्ष तुम्ही ग्रॅज्युएशन सुरू असताना टप्प्याटप्प्याने तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकतात. म्हणजे जी बेसिक पुस्तकं असतील, म्हणजे सामान्य अध्ययनाची असेल किंवा एखादा वैकल्पिक विषय असेल, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने अभ्यास करू शकतात. त्यासाठी आपण युनिक अकॅडमीमध्ये 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स घेतो. म्हणजे 3 वर्षाभरामध्ये आपण साधारणतः शनिवारी आणि रविवारी असं त्यांचे 2 लेक्चर घेत असतो आणि त्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाची कल्पना देतो की कशा प्रकारचा अभ्यासक्रम आहेत किंवा सद्य घटना तुम्ही कशा प्रकारे वाचायला हव्यात आणि जे आपण शाळेमध्ये शिकलेलं असतो तर त्याचं पुन्हा आपण रिव्हिजन करून घेतो, जेणेकरून ज्यावेळेस ते परीक्षा देतील तर त्यावेळेस ते चांगले तयार असतात. तर ही एक अभ्यास पद्धती एक चांगली आहे की तुम्ही 3 वर्षाभरामध्ये टप्प्याटप्प्याने अभ्यास करू शकतात आणि त्याची सोय आपल्याकडे आहेच. तर ते आपल्या संस्थेमध्ये या बाबतीत चौकशी करू शकतात. नक्कीच. आणि असे द युनिक अकॅडमीने काही कोर्सेस देखील चालू केलेले आहेत जे इन फ्युचर स्पर्धा परीक्षांकडे वळणारे विद्यार्थी आहेत त्यांचं जे बेसिक क्लिअर करणं असतं यासाठीचे देखील काही कोर्सेस द युनिक अकॅडमीमध्ये आहेत. आणि तुम्हाला जर काही या कोर्सबद्दलची माहिती हवी असेल तर स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होत आहेत, आपण नक्कीच संपर्क साधू शकता, अधिक माहिती देखील जाणून घेऊ शकता. खरं म्हणजे तुम्हाला माहिती देण्यासाठीच आम्ही आज सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. अभ्यास नेमका पूर्वपरीक्षेचा कसा करायचा आहे सरांकडनं जाणून घ्यायचा आहे. मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सुरुवातीलाच आपण एक फोन घेऊयात. राहुल चव्हाण यांचा फोन येतोय आपल्याला सोलापूरहून. सर आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मी एमपीएससीची तयारी करतो मॅडम मी. हां बोला. बोला. पण काही अडचणी येतात मॅडम. कसं परिस्थिती थोडी वाईट असते, नाजूक असते आमची परिस्थिती. आम्हाला पण मोठं होऊन एमपीएससीतून क्रॉस करून जे लोक असतात त्यांची सेवा करायची असते. आम्हाला एक लहानपणापासून एक जिद्द पेटलेली असते मॅडम. तर मॅडम तेच कसं आहे का मॅडम, आता आम्ही जिथं राहतो खेडेगावात, आमच्या इथं काही सुविधा वगैरे नसतात. पण कसं माहिती का, एमपीएससीच्या मार्फत आम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहून एमपीएससी मार्फत त्या लोकांचं हे करू शकतो. पण मॅडम आम्हाला जसं आपण स्कॉलरशिप वगैरे दुसऱ्या म्हणजे एखाद्या एक्झाम क्रॉस केल्यानंतर स्कॉलरशिप वगैरे असते, तसं एमपीएससी साठी काहीतरी पाठबळ वगैरे जर भेटलं तर आम्हाला आमच्यासारख्या ज्या एकदम गरीब भागातून जे लोक असतात त्यांच्यासाठी थोडंफार मदत होईल आणि ते लोक काहीतरी करून दाखवतील मॅडम. नक्कीच. खरं म्हणजे खूप छान हा प्रश्न आहे. कारण जर का एखादा व्यक्ती, एखादा मुलगा, एखादा तरुणी जर का या स्पर्धा परीक्षांमधून पुढे येत आहेत, अधिकारी होत आहेत, तर नक्कीच ते त्या विभागाचा विकास जो आहे तो करतील आणि त्यांना देखील तो करायचा आहे. मात्र सर असं करत असताना या अशा विद्यार्थ्यांसाठी, खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण कशा पद्धतीने त्यांना सेवा देऊ शकतो किंवा कशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो? आता या प्रश्नाचं उत्तर मी थोडं सविस्तरपणे 2 प्रकारे देईल. तर पहिली गोष्ट, युनिक अकॅडमीतर्फे आपण आता आपल्या ज्या शाखा आहेत तर प्रत्येक जिल्हावार किंवा जे मोठे शहरं असतील त्यात आपल्या शाखा आहेत. तर जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, समजा जळगाव जिल्हा असेल किंवा धुळे जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील, तर ग्रामीण भागातले विद्यार्थी हे जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन अपडाऊन करून तिथे मार्गदर्शन घेऊ शकतात. हा एक भाग झाला. दुसरा, युनिक अकॅडमी हे काही दर्जेदार पुस्तकं हे मराठी माध्यमातून उपलब्ध करून देत आहे आणि ते साधारणतः 50% सवलतीमध्ये विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी हे पुस्तकं हे सवलतीच्या दरात उपलब्ध असतात. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षेपर्यंत की त्याच्या जवळ पोचता येतं. नंतर तिसरा भाग झाला की कधीकधी तुम्हाला त्याच्या पुढे योग्य मार्गदर्शन हवं असतं. त्यासाठी नक्कीच यांनी जो सल्ला दिलेला आहे त्याचा आम्ही नक्कीच विचार करूयात की जे खरोखर होतकरू आणि हुशार विद्यार्थी असे असतील, त्यांना आपल्याला स्कॉलरशिप देऊन कशा प्रकारे मदत करता येते किंवा त्यांच्यापर्यंत आम्हाला कसं पोचता येईल हा नक्कीच आम्हाला विचार करता येईल. त्यामुळे त्यांच्या सजेशनचा आम्ही नक्कीच विचार करूयात. आणि पुढची गोष्ट की आजकाल इंटरनेट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम झालेलं आहे की इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला जी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते किंवा आजकाल यूट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध असतात. जसं की युनिक अकॅडमीचे सुद्धा विविध प्रकारचे विविध विषयांवरचे विविध संकल्पनांचे व्हिडिओ हे तुम्हाला यूट्यूबवर मिळतील. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष कुठली अकॅडमी जॉईन न करता तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये घरी बसून तुमच्या भागामध्ये विविध विषय समजून घेता येतील. आणि त्यामुळेच नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या जवळ किंवा त्यातनं उत्तीर्ण व्हायला नक्कीच मदत होईल. नक्कीच. पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे वळूयात. जसं मगाशी आपण सांगत होतात की विषयांचा अभ्यास जो आहे तो सखोल करणं गरजेचं आहे, विषयांची व्याप्ती जी आहे ती सखोल असणं गरजेचं आहे. असं असताना कोणते साहित्य जे आहे ते वापरणं फार महत्त्वाचं आहे, कारण बाजारामध्ये तर असंख्य पुस्तकं आहेत, असंख्य प्रकाशनाची पुस्तकं आहेत. काय सांगाल?
त्याच्यामध्ये मी कोणते साहित्य वापरावे त्यापेक्षा कोणते वापरू नये हा आजकाल जास्त भाग म्हणजे महत्त्वाचा भाग झालेला आहे. कारण बाजारामध्ये तुम्हाला पुस्तकं खूप जास्त उपलब्ध आहेत. दुसरी गोष्ट इंटरनेटवर तर माहितीचा महापूर आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन तुमच्या पुढे अशी प्रचंड प्रमाणात वाहत असते. त्यामुळे तुम्ही कोणत्या टप्प्यावरची परीक्षा देत आहात, म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षा देत आहात, मुख्य परीक्षा किंवा मुलाखत, त्याचा आधी विचार करावा आणि त्यानुसार तुमचं संदर्भ साहित्य निवडावं. पण आपण जर आता सुरुवातीपासून विचार केला तर सर्वांना माहिती आहेत की NCERTची पुस्तकं, UPSC करता NCERTची पुस्तके फार महत्त्वाची असतात. त्यात तुम्हाला ज्या मूळ संकल्पना असतात प्रत्येक विषयाच्या त्या व्यवस्थित पद्धतीने समजवलेल्या असतात आणि आपल्या पुढच्या ज्या पदवी परीक्षा असतात त्यांचासुद्धा अभ्यासक्रम ह्या बेसिक संकल्पनेतनं किंवा NCERTच्या पुस्तकांवर आधारलेला असतो. त्यामुळे पहिलं संदर्भ साहित्य पूर्वपरीक्षा करता असेल तर तुमची NCERTची पुस्तकं, ती इतिहासाकरता असतील, भूगोलाकरता असतील, नागरिकशास्त्राकरता असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान किंवा आणखी एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी यासाठी असेल तर NCERTची पुस्तकं हा एक झाला पहिला भाग. दुसरा भाग फक्त NCERT करून भागत नाहीत. NCERT हा तुमचा पाया पक्का करतं. पण आपण जर आता स्पर्धेची तीव्रता बघत गेलो तर दरवर्षी स्पर्धेची खोली आणि तीव्रता वाढत जाते. त्यामुळे तुम्हाला याच्या पुढच्या टप्प्यावर गेलं पाहिजे. त्यासाठी जे मूळ पुस्तकं असतात प्रत्येक विषयाची ती तुम्ही वाचायला हवीत. उदाहरण द्यायचं झालं तर इतिहास, तर इतिहासामध्ये आपण म्हणूयात आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये NCERT सोबत बिपिनचंद्रांचं आधुनिक भारताचा इतिहास हे खूप छान पुस्तक आहेत. तुम्ही ते पुस्तक वाचू शकता किंवा स्पेक्ट्रमचं त्या पद्धतीचं आधुनिक भारताचा इतिहास हे सुद्धा खूप छान पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकतात. तसंच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी युनिकची ह्या विषयावरची खूप दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत. ते तुम्ही म्हणजे ते पुस्तकं तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरू शकतात. नंतर भूगोलाचा भाग असेल तर भूगोलामध्ये NCERTची पुस्तकी फारच महत्त्वाची आहेत. म्हणजे भारताचा जो भूगोल असेल त्यात तुम्ही साधारणतः 9वी, 10वी, 11वी, 12वी तर ह्या 4 वर्षाची तरी एक भूगोलाची पुस्तकं वाचावीत. आणि जो जगाचा भूगोल असेल त्यामध्ये काही पुस्तकं म्हणजे आधीपासून UPSCने स्वीकारलेली आहेत. तर जसं की मी एक नाव सांगेल की G.C. लिऑंग किंवा गोची लिऑंग यांचं सर्टिफाईड जॉग्राफी ऑफ फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी, सर्टिफाईड फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी या नावाचं एक पुस्तक आहे. तर ते अशी जी पुस्तकं आहेत ज्याची UPSCने स्वीकारलेली असतात, स्वीकारलेली प्रत्यक्ष जरी UPSCने म्हटलेलं नसलं तर या पुस्तकातनं प्रश्न येतात. बरोबर. तर भूगोलाची ह्या पद्धतीची पुस्तकं. नंतर भारतीय राज्यघटना असेल. आता राज्यघटना पुन्हा तुम्हाला वेगळ्या परीक्षांकरता वेगळी असू शकते, म्हणजे त्याचं खोली वेगळी असू शकते. आपण UPSCचा पूर्वपरीक्षेचा जर विचार केला तर एक लक्ष्मीकांत यांचं एक पुस्तक आहे टाटा मॅग्रा-वॉल पब्लिकेशनचं, तर ते एक खूप छान पुस्तक आहे. फक्त आता काय झालं की या पुस्तकाचा दोष काय असतो की आता काही पुस्तकी म्हणजे त्यांची म्हणजे आपण साईज म्हणूयात पेजेस हे खूप वाढलेले आहेत. तर इतका अभ्यास करणं शक्य नसतं किंवा याचं रिव्हिजन करणं शक्य नसतं. तर हे जे संदर्भ साहित्य असतील तर त्याच्या तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत. म्हणजे मी याच्यावर नक्की भर देईल. जसं आपण पॉलिटी किंवा भारतीय राज्य पद्धती हा विषय जरी घेतला तर तुम्हाला इतकं जाड पुस्तक असेल तर पूर्वपरीक्षेच्या काळामध्ये किंवा त्याच्या जसं 8 दिवस अगोदर, परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा आधी तुम्हाला संपूर्ण रिव्हाइज करणं हे शक्य नसतं. अशा वेळेस परीक्षेतील येणाऱ्या प्रश्नांनुसार जर तुम्ही तुमच्या नोट्स काढलेल्या असतील तर तुम्हाला याचा फार जास्त फायदा होतो. आणि जसं म्हटलं आपण की 1 मार्कामुळे 2 मार्कामुळे परीक्षा आपली जाऊ शकते, हातातनं जाऊ शकते. तर कदाचित ते प्रमाण कमी होईल कारण आपण कमी वेळामध्ये अधिक परिणामकारकरित्या अभ्यास करू शकतो. नंतर पुढचा असेल एन्व्हायरमेंट आणि परिस्थितिकी, म्हणजे आता म्हणजे इकॉलॉजी. आता ह्या विषयाकरता पुस्तकं असे 1-2 पुस्तक मी म्हणेल योग्य नाही आहेत. तुम्ही याच्यासाठी इंटरनेटचं सुद्धा म्हणजे सहाय्य घेतलं पाहिजे. आणि सध्या घडामोडी जी असतात तर सध्या घडामोडीशी तुम्ही एन्व्हायरमेंट आणि परिस्थितिकी हा विषय तुम्ही जोडला पाहिजेत. सेम म्हणजे तशाच प्रकारे आपण म्हणूयात की विज्ञान तंत्रज्ञान, तर विज्ञान तंत्रज्ञानावर आधी जे प्रश्न यायचे ते तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर हे जे बेसिक सायन्स म्हणतो आपण, मूळशास्त्र या विषयावर यायचे. परंतु त्याचं प्रमाण आता बरंचसं कमी झालेलं आहे. त्यामुळे सद्य घटना असतात, सद्य घटनांशी निगडीत सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा प्रकारचे प्रश्न येतात. त्यामुळे त्याचा संदर्भ तुम्ही सद्य घटनेतनं फक्त तो कुठला विषय, कुठल्या विषयावर सध्या जगात चर्चा चालू आहेत किंवा शोध चालू आहेत, शोध लागलेले आहेत ते बघायचं आणि त्याच्याशी निगडीत जी माहिती असेल तुम्ही इंटरनेटवरनं गोळा करू शकतात आणि तुम्ही त्याच्यासुद्धा नोट्स काढू शकतात. अगदी अगदी. या सगळ्या साहित्यांचं, या सगळ्या पुस्तकांचं जसं विश्लेषण गरजेचं आहे तसं प्रश्नांचं देखील विश्लेषण असणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये जर का ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील तर त्याचं विश्लेषण जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याने करणं गरजेचं आहे. ते नेमकं कसं करावं?
बघा आता मी ह्या प्रश्नाला खरं तर जास्त महत्त्व देईल, कारण की मी थोडं म्हणजे आज थोडं डेप्थमध्ये बोलण्याचा विचार केलेला आहे की प्रश्नांचं विश्लेषण हे फार महत्त्वाचं आहे. आपण काय करत असतो, फक्त अभ्यास करत असतो. म्हणजे विद्यार्थी येतात, पुस्तक घेतलं की पुस्तक वाचत राहायचं, परंतु त्या पुस्तकातनं नेमके कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, आपण कशा प्रकारे वाचायला हवं हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे जी प्रश्न असतात तर तुम्ही आधी एक वेळेस तुम्ही पुस्तकांचं वाचन करावं व एक वेळेस वाचन झाल्यानंतर जी मागची साधारणतः 7 ते 8 वर्षाचे जे प्रश्न असतील तर ते प्रश्न बघावे, त्या प्रश्नांचा ट्रेंड बघावा. त्यानंतर प्रश्नांचं विश्लेषण करत असताना आपण त्यात कन्सेप्च्युअल प्रश्न, नंतर लॉजिकल प्रश्न, नंतर तिसरं फक्त तथ्यात्मक आधारावर असणारे प्रश्न, म्हणजे आपण त्याला फॅक्च्युअल प्रश्न म्हणूयात, असे प्रश्न, असं आपल्याला विश्लेषण करता येईल. मग आता म्हणजे कन्सेप्च्युअल प्रश्न म्हणजे काय, एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर संसदीय शासन पद्धती. आता संसदीय शासन पद्धती ही एक संकल्पना आहे. तर संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये, तर ही तुम्हाला संकल्पना जर तुमची पूर्ण क्लिअर असेल, तुम्हाला योग्य प्रकारे माहीत असेल, तुम्ही कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकतात. तसंच ह्या संकल्पनेचं तुम्हाला तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे. म्हणजे संसदीय शासन पद्धती भारतातली आणि इंग्लंडमधली, तर दोघांमध्ये थोडा फरक आहे. तो नेमका फरक काय तो परीक्षेत विचारला जातो. आपल्याला फक्त ढवळमानाने संसदीय शासन पद्धती माहीत असते, तर हा तुलनात्मक फरक तुम्हाला माहीत असला पाहिजे. तशाच प्रकारचं संघराज्य, तर आपलंही संघराज्य आहे आणि अमेरिकेसुद्धा संघराज्य आहेत, तर दोघं संघराज्यात नेमकं आहे असा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला म्हणजे असा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. दुसरा असतो लॉजिकल, म्हणजे काय की तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष उत्तर हे पुस्तकात सापडत नाहीत, तर तुम्ही जी संकल्पना असते संकल्पनेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणत्या तर्काचा वापर करता, तुम्ही तर्क कसा लावता, हा भाग महत्त्वाचा आहे. बरोबर. म्हणजे तर्कावर आधारित जे प्रश्न असतात तर त्यासाठी तुम्हाला एक सराव आवश्यक असतो. तर विविध ज्या सराव परीक्षा असतात, म्हणजे आपण आपल्या अकॅडमीमध्ये सुद्धा आपण विविध प्रकारच्या टेस्ट घेत असतो, तर त्या टेस्टच्या माध्यमातून, सराव परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला अशा तर्कावर आधारित प्रश्नांचा विचार करता येईल. हे झालं दुसऱ्या प्रकारचं विश्लेषण म्हणजे वर्गीकरण. आणि तिसऱ्या प्रकारचे प्रश्न असतात ते तथ्यावर आधारित प्रश्न, म्हणजे फॅक्ट्सवर आधारित प्रश्न. आज सर्वांना माहिती आहेत की स्पर्धा परीक्षेचा आवाका फार जास्त आहेत, फॅक्ट्स फार जास्त आहेत. तर या इतक्या फॅक्ट्स वाचून आपल्या लक्षात राहतात का, तर नक्कीच नाही. तर या फॅक्ट मॅनेज कशा कराव्यात, तर एक टर्म असते ती खरंच बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते किंवा विद्यार्थी त्या प्रकारे अभ्यास करत नाहीत. विद्यार्थ्यांना नक्की सुचवेल की त्याचा त्यांनी नक्की विचार करावा. न्यूमॅनिक्स. न्यूमॅनिक्स म्हणजे काय की आपण विविध प्रकारे म्हणजे चित्रांच्या साहाय्याने, विविध वाक्यांच्या साहाय्याने आपण ते विविध प्रकारचे तथ्य एकत्रित करतो आणि एक म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. एक सोपं एक्झाम्पल देतो किंवा त्याला आपण काहीतरी लॉजिक जोडण्याचा प्रयत्न करतो. सोपं एक्झाम्पल देतो की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक प्रश्न पडतो की खालील घटनांचा योग्य क्रम लावा. त्यामध्ये 1909चा एक कायदा आहे, त्याला आपण मॉर्ले-मिंटो कायदा असं म्हणतो. नंतर 1919चा कायदा आहे, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा. तर ते काय देतात, 1909 आणि 1919 असं नाही देत, तर फक्त ते मॉर्ले-मिंटो कायदा आणि मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा आणि तिसरा एखादा कायदा दिलेला असतो. मग आता मॉर्ले-मिंटो कायदा अगोदरचा का मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड अगोदरचा हे आपण पाठ केलेलं असतं, वेळेवर आठवत नाही. त्याच्याऐवजी जर आपण असं लक्षात ठेवलं, म्हणजे वेगळी आपली जी क्लुप्ती आपण वापरली की मॉर्ले-मिंटो, तर मिंटो हा छोटा शब्द आहे, चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड हा मोठा शब्द आहे. तर नेमका 1909चा कायद्यामध्ये मिंटो येतो, छोटा म्हणजे 9चा कायदा आणि चेम्सफोर्ड नाव मोठं आहे म्हणजे 1919चा कायदा. म्हणजे काय की आपल्याला तिथे आठवायला सोपं जाईल की मिंटो म्हणजे छोटा आधीचा, चेम्सफोर्ड नाव मोठं आहे नंतरचा. म्हणजे आपण आपल्या पद्धतीनं त्यासाठी जे योग्य क्लुप्ती असते तर ती आपण वापरली, त्याला म्हणे मी न्यूमॅनिक्स. तर न्यूमॅनिक्स पद्धतीने म्हणजे कसे, म्हणजे जे फॅक्च्युअल प्रश्न असतील तर मी न्यूमॅनिक्सचा वापर करून कशा प्रकारे लक्षात ठेवू शकतात, तर हे सुद्धा तुम्हाला अनालिसिस करता येईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला मदत होईल. नक्कीच. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवणं किंवा मग यासाठीच्या ज्या काय म्हणता येईल कल्पना ज्या आहेत त्या एक स्वतः सेल्फ स्टडी करत असताना लक्षात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे अभ्यास प्रत्येक विद्यार्थी करत असतो, प्रत्येक आपापल्या पद्धतीने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र पेपर सोडवत असताना नेमक्या काहीतरी गोष्टी होतात, काहीतरी चुका होतात आणि त्यामुळे मार्क्स कमी येतात. मग या चुका टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आपल्याला सरांकडनं नक्कीच जाणून घ्यायचं आहे. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सुरुवातीलाच आपण एक फोन घेऊयात. पूजा यांनी आपल्याला फोन केला ठाण्यातून. पूजा ताई, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा मुलगा आता 3ऱ्या वर्षाला आहे डिप्लोमाच्या, तर त्याने UPSC ही परीक्षा डायरेक्ट द्यायची का, हा प्रश्न आहे. MPSC दिलेली नाहीये त्यांनी. नक्कीच सर. खरं म्हणजे ते शिक्षण घेत आहे डिप्लोमाचं आणि असं असताना त्यांना जर का पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांमध्ये जायचं असेल, करिअर करायचं असेल तर आतापासून तयारी करणं महत्त्वाचं आहे. बघा, ॲक्च्युली स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे UPSCसाठी
तुम्हाला पदवी परीक्षेची आवश्यकता असते, तर त्याने अगोदर डिप्लोमानंतर पदवी घेणं हे आवश्यक आहे. बरोबर. त्यासाठी त्याने डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली तरी चालेल किंवा दुसऱ्या एखाद्या शाखेमध्ये पदवी घेतली तरी चालेल. मग जसं आपण अगोदरच बोललेलो आहे, तो पदवी घेत असताना हळूहळू अभ्यास म्हणजे दरवर्षी अभ्यास करू शकतो आणि सहज म्हणजे ह्या परीक्षेपर्यंत पोहोचू शकतो. अगदी अगदी खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अभ्यास प्रत्येक विद्यार्थी करत असतो, मात्र हे करत असताना जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लक्षात ठेवणं किंवा पेपरला गेल्यानंतर ते जे काही वातावरण असेल किंवा तो केलेला अभ्यास जो आहे तो तेवढ्या वेळेमध्ये पूर्ण करणं, निगेटिव्ह मार्किंगचा विचार न करता हे विद्यार्थ्यांनी कसं करावं? हां, आता आपण त्याला अभ्यासाचं नियोजन म्हणूयात. अभ्यासाच्या नियोजनामध्ये म्हणजे महत्त्वाचं असतं की अभ्यासाचा आपण जो विचार केला होता, अगोदर बोललो होतो व्याप्ती, त्या व्याप्तीचं नियोजन करणं आणि दुसरा भाग असेल तर वेळेचं नियोजन करणं. तर व्याप्तीचं नियोजन करणं जसं आपण अगोदर बोललेलो आहेत की प्रश्नांप्रमाणे आधी तुमचा स्वतःचा एक अभ्यासक्रम बनवा. म्हणजे UPSCने जरी अभ्यासक्रम दिलेला असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तर तो एक असा एक जनरल अभ्यासक्रम दिलेला असतो. तर खरं तर त्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करणंही चुकीचं आहे, कारण की मग त्यानुसार जसे परीक्षेत प्रश्न आलेले तसं आपला स्वतःचा एक अभ्यासक्रम असला पाहिजे. म्हणजे भारतीय राज्यशास्त्र किंवा राज्यपद्धती, त्यामुळे तुम्ही कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करणार आहात, तुमचा स्वतःचा अभ्यासक्रम हा तयार असला पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही त्या अभ्यासक्रमाच्या बाहेर जात नाहीत आणि तुम्हाला वेळेचं व्यवस्थित नियोजन करता येतं. हा एक भाग झाला. नंतर दुसरा, ह्या अभ्यासक्रमासाठीच पुन्हा वेळेचं नियोजन करत असताना तुम्ही प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे. बरोबर. म्हणजे जर समजा भारताच्या भूगोलावर जास्त प्रश्न येत आहेत तर तुम्ही त्याचा अभ्यास जास्त करा. जगाच्या भूगोलावर प्रश्न त्यामानाने कमी येत आहेत तर नक्कीच तुम्ही त्याला वेळ कमी द्या. आधुनिक भारताच्या इतिहासाला तुम्ही जास्त वेळ द्या. जसं सद्य घटनेचा अभ्यास करताना सुद्धा तुम्ही वेळेचा सदुपयोग करणं आणि त्यामध्ये कार्यक्षमता आणणं हे फार महत्त्वाचं आहे. तर आता म्हणूया साधारणतः आता 4 महिने बाकी आहेत, तर त्याच्यामध्ये 4 महिन्यामध्ये मी म्हणेल की पेपर फर्स्ट सामान्य ज्ञान जो महत्त्वाचा असतो त्याला तुम्ही 70% वेळ द्यावा आणि दुसरा CSAT हा क्वालिफाईंग नेचरचा असतो, त्याला 30% वेळ द्यावा. त्यातल्या त्यात जे कला शाखेचे विद्यार्थी असतील त्यांनी 40% वेळ CSATला दिला तरी चालेल, पण साधारणतः 70-30% असं तुमचंही नियोजन असलं पाहिजे. नक्कीच. खरं म्हणजे पूर्व परीक्षेचा अभ्यास आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास या दोन्ही अभ्यासांमध्ये काही साम्य आहे का? साम्य आहेत, पण साम्यापेक्षा मला की फरक जास्त आहेत. अच्छा. कारण मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला बऱ्याच पैलूंचा विचार करावा लागतो. त्यात तुम्हाला तथ्य कमी पाठ असले तरी चालतं, पण मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही तुमची मतं कशी मांडतात, एखाद्या विषयाविषयी एखाद्या संकल्पनेवर तुम्ही विविध पैलूंनी कसा विचार करू शकता, त्यात तुमचं रायटिंग स्किल सुद्धा फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याची अभ्यास करण्याची पद्धती नक्कीच वेगळी असेल, थोडी विश्लेषणात्मक असेल. परंतु पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही थोडा तांत्रिक बाबींचा विचार केला पाहिजे, तथ्यांचा विचार केला पाहिजे आणि जो अभ्यासक्रम असतो पूर्व परीक्षेचा तो त्या मनानं स्पेसिफिक असतो. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक माहिती म्हणजे तुम्हालाही माहीत असली पाहिजे. बरोबर. त्यामुळे तुम्ही अभ्यास कमी केला तरी चालेल, परंतु तो तुम्हाला म्हणजे व्यवस्थितपणे माहीत असला पाहिजे आणि प्रत्येक तथ्याला तुम्ही तर्क लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे दोघांचा तुम्ही अभ्यासाच्या पद्धती ह्या थोड्या वेगळ्या असल्या पाहिजेत. जरी एक बेसिक 30% भाग दोघांचा सारखा असेल तरी 60-70% भागाचा नक्कीच फरक पडेल. नक्कीच. खरं म्हणजे चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्येच आपल्याला कार्यक्रमामध्ये एक फोन आला होता आणि त्यांनी आपल्याला ताज्या घडामोडींबद्दल विचारलं होतं, चालू घडामोडींबद्दल विचारलं होतं आणि हा चालू घडामोडींचा जो घटक आहे तो अगदी स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र त्याचं नियोजन जे आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? आपण अगोदरच बघितलं की सध्या घटना ज्या असतात त्या पूर्व, मुख्य आणि मुलाखती करता वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करायला हवा. परंतु आता काय आहे की एक आपल्याकडे जुनी पद्धत आहे, सध्या घडामोडींचा अभ्यास करायचा म्हणजे न्यूजपेपर घ्यायचे आणि न्यूजपेपर 1-2 तास वाचत बसायचं. म्हणजे न्यूजपेपर वाचणं म्हणजे सध्या घटनांचा अभ्यास करणं. परंतु आता काय, आता परिस्थिती बदलत चाललेली आहे, तर ही थोडी वेळ खाऊ संकल्पना आहेत. तर ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणजे वृत्तपत्र ही वाचली पाहिजे. त्यातल्या त्यात जी नॅशनल न्यूजपेपर असतात म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया असेल, दी हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, ते तुम्ही वाचायला हवीतच. परंतु ज्या वेळेस तुमची पूर्वपरीक्षा जवळ आलेली आहे तर त्या पूर्वपरीक्षेजवळ आलेली असताना तुम्ही वृत्तपत्रांचा त्यामानानं कमी अभ्यास करावा, कारण त्यातनं आपल्याला फॅक्ट शोधणं कठीण जातं. तो न्यूजपेपर वाचावा आणि त्यातनं फॅक्ट लिहावा, आधी लोक करायचे. आता मी वेगळ्या पद्धतीने सांगेल की विविध प्रकारची विविध प्रकारचे जे क्लासेस आहेत किंवा संस्था आहेत भारतभर पसरलेल्या, तर ते सध्या घडामोडीवर आधारित आपली मासिकं ही प्रकाशित करत असतात. तर त्यात बऱ्यापैकी सध्या घडामोडी आलेल्या असतात आणि ह्याच्या आधारावर पुन्हा इंटरनेट या दोघांच्या साहाय्यातनं तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास हा परिणामकारकरित्या आणि कार्यक्षमरित्या करू शकतात. जसं की युनिक अकॅडमीचं सुद्धा आपलं एक मंथली मासिक असतं सध्या घडामोडीवर आधारित. त्यात आम्ही सर्वच प्रकारच्या सध्या घडामोडी ज्या असतात त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल. तर वेळ कमी करणाऱ्या
आणि कार्यक्षम असणाऱ्या पद्धतींचा वापर सध्या घडामोडींकरता केला पाहिजे. अगदी खरं. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 भाग असतात. त्यातला महत्त्वाचा दुसरा भाग आहे तो म्हणजे सीसॅट पेपर. हा पेपर जो आहे, या पेपरचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं? सीसॅटचा आपण थोडक्यात बघूयात, कारण सीसॅट हा पेपर फक्त क्वालिफाईंग नेचरचा आहे. खरं तर त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाहीये. त्यामध्ये साधारणतः 80 प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला 33% गुण त्यात आवश्यक असतात. तर सीसॅटमध्ये साधारणतः 3 भाग महत्त्वाचे आहेत. एक असतं रीडिंग कॉम्प्रेन्शन. रीडिंग कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, तुमचे जे विविध पॅराग्राफ असतात तर त्याच्यावर तुम्ही आकलन कसं करता आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. तर खरं तर याचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची गरज नसते. म्हणजे न्यूजपेपरचे जे विविध आर्टिकल आलेले असतात तर ते वाचून तुम्ही त्याच्यावर तुम्हाला काय समजलेलं आहे तर असा अभ्यास तुम्ही स्वतः करू शकतात, पण पुस्तक वाचण्याची ॲज गरज नाही आहे. दुसरा असेल मेंटल ॲबिलिटी. ह्याच्यामध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग पुन्हा 2 भाग येतात. त्यासाठी तुम्हाला ॲक्च्युली प्रॅक्टिसची गरज जास्त असते. म्हणजे वाचत बसण्यापेक्षा तुम्ही सराव कसा करतायत तर सरावामुळे तुम्हाला याच्यामध्ये खरं तर प्रावीण्य मिळवता येतं. आणि हे 3 भाग जर तुमचे चांगले पक्के असतील तर सीसॅट उत्तीर्ण होणं किंवा क्वालिफाय करणं हे सोपं आहे. त्यात पुन्हा इंग्लिश कॉम्प्रेन्शन किंवा डिसिजन मेकिंग हे 2-3 भाग होत आहेत किंवा आहेत अभ्यासक्रमात दिलेले आहेत. परंतु UPSC त्याच्यावर सध्या आजकाल प्रश्न विचारत नाहीयेत किंवा ते एकदम कमी महत्त्वाचे आहेत. तर सीसॅटचं साधारणतः स्वरूप. नक्की. खरं म्हणजे पेपरला गेल्यानंतर किंवा पेपर सॉल्व्ह करत असताना अनेक विद्यार्थी जे आहेत ते अगदी आपण म्हणू शकतो सिली मिस्टेक्स जे आहेत त्या त्यांच्याकडनं होत असतात. मात्र या सगळ्या मिस्टेक्स टाळण्यासाठी त्यांनी नेमकी कशी काळजी घेतली पाहिजे? आपल्या मगाशी एक फोन आला होता की 1-2 मार्क्समुळे परीक्षा जाते. तर ते सिली मिस्टेकमुळे परीक्षा जाण्याचं प्रमाण सुद्धा बरंच आहे. तर कोणाचे सिली मिस्टेक 7 होतात, कोणाच्या 2 होतात. तर हा खरा फरक आहे. तर म्हणजे अभ्यास एक भाग झाला, नंतर अभ्यास करण्याच्या पद्धतीत दुसरा भाग झाला आणि पेपर सोडवत असताना प्रत्यक्ष चुका केला तर अभ्यासाचा काही फायदा नाही होत. सिली मिस्टेक म्हणजे काय तर आपण काय करतो, बऱ्याचदा प्रश्नामध्ये दिलेलं असतं की वरीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थी योग्य आहेत असंच वाचन करतात, तर अयोग्य त्यातलं हे वाचायचं विसरतात. म्हणजे आपल्याला जे वाचायचं असतं नेमकं आपण तेच वाचतो आणि आपण चुकीचे पर्याय निवडतो. म्हणजे माहीत असून सुद्धा तो प्रश्न एक चुकला. नंतर दुसरा प्रश्न असतो की खालील म्हणजे सध्या संकल्पनेकरता खालील वाक्यांचा विचार करा. त्याच्यामध्ये 1, 2, 3 दिलेलं असतं आणि प्रश्न खाली दिलेला असतो की वरीलपैकी संकल्पना कोणत्या योग्य आहेत, अयोग्य आहेत किंवा अयोग्य नाही, ते म्हणजे हे पण खाली दिलेलं असतं. तर आपण ते खालचं वाक्य वाचत नाही. नंतर तिसरी गोष्ट असते की आपण काय करतो की प्रश्न सॉल्व्ह करत असताना उत्तर जर बी असेल तर खाली लिहिताना अनकॉन्शियसली आपण सी लिहितो. त्यामुळे उत्तर आपल्याला जर योग्य असलं तर लिहिताना आपण कॉन्शियस नसतो, म्हणजे मार्क करत असताना कॉन्शियस नसतो. नंतर आपल्या लक्षात येतं की आपण उत्तर चुकीचा मार्क केलेला आहे. ही तिसरी चूक असते. नंतर चौथी चूक काय की समजा 20 नंबरचा प्रश्न आहे. 20 नंबरचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा नाही निगेटिव्ह मार्किंगमुळे, तो आपल्याला येत नाही आहेत. आपण काय करतो, 21 नंबरचा प्रश्न घेतो. 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बी असेल तर आपण काय करतो, ते 21 प्रश्नाच्या समोर न लिहिता 20वा जो प्रश्न असतो त्याच्या समोर लिहितो. तो क्रम चुकला. 21, 22, 23 ते तिघं चुकत जातात. नंतर लक्षात येतं तेव्हा बराचसा वेळ गेलेला असतो. तशा 3-4 गोष्टी असतात. तर ते पेपर सॉल्व्ह करत असताना या आपण काळजीपूर्वक केल्या पाहिजेत, जेणेकरून जे 3-4 प्रश्नांचे गुण आपले जातात ते जाणार नाहीत आणि 1-2 मार्कामुळे जी परीक्षा जाते तर ती जाणार नाहीत. नक्कीच. खरं म्हणजे UPSC परीक्षेचा अभ्यास करत असताना मार्गदर्शन घेणं हे किती महत्त्वाचं आहे आणि द युनिक अकॅडमी या विद्यार्थ्यांसाठी कसं फायद्याचं ठरू शकेल? आता मार्गदर्शन खरं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बरेच लोक म्हणतात की क्लास लावावा किंवा नाही लावावा. मी क्लास हवा किंवा नको याच्यापेक्षा उत्तर वेगळ्या प्रकारात देईल की मार्गदर्शन. जसं की स्पर्धा जिथे येते तिथे तुमच्यामध्ये विशेष गुण असतील, अभ्यास असेल, परंतु त्याला कार्यक्षम बनवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकाची गरज असते. जसं क्रिकेटमध्ये आता सचिन असेल किंवा म्हणजे तेंडुलकर, नंतर कोहली हे मोठे हे क्रिकेटर आहेत, तर त्यांना सुद्धा ऍक्च्युली कोच असतो. तर तसे मग कोच काय करतो, तो कोच तुमचा अभ्यासाचं जे ओझं असतं ते थोडं कमी करतो. नंतर तुम्हाला अभ्यास मॅनेज कसा करावा हे सांगतो. नंतर त्याची कार्यक्षमता कशी वाढवावी हे सांगतो. आणि त्या कोचला परीक्षेचा मागचा अनुभव असल्यामुळे, शिकवण्याचा अनुभव असल्यामुळे तर तुम्हाला परीक्षेच्या जवळ नेऊन ठेवतो. त्यामुळे मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळतंय, तुमचं मार्गदर्शन करणार भाऊ बहीण असू शकतं, सिनियर विद्यार्थी असू शकतो किंवा एखादा कोचिंग अकॅडमी असू शकते.
तर मार्गदर्शन असलं तर नक्कीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी या स्पर्धेच्या जगामध्ये मदत होते. खरं आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून, महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेच. युनिक अकॅडमीचे आपले जे सर आहेत ते आज आपल्याला मार्गदर्शनासाठी इथे लाभले होते. त्यामुळे ही UPSCची परीक्षा देणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर का नियोजित अभ्यास केला आणि नियोजित पेपर देखील सॉल्व्ह केला तर नक्कीच या पेपरसाठी त्यांना यश जे आहे ते प्राप्त होणार आहे. सर, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.